प्रतिसाद आम्हाला पाहायला मिळाला हे आवर्जून मला आपल्याला या ठिकाणी सांगावं. महाराष्ट्रामध्ये या विधानसभेवर काँग्रेसचा तिरंगा फडकणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे. आणि म्हणून आझाद चौकामध्ये आल्याशिवाय कुठलाही प्रचार पूर्ण होत नाही. आणि म्हणून लातूरच्या कानाकोपऱ्यामध्ये जाऊन आल्यानंतर आता आम्ही आझाद चौकामध्ये आपला आशीर्वाद मागण्यासाठी या ठिकाणी हजर झालेले आहे. या निवडणुकीमध्ये आपल्याला काँग्रेस पक्षाकडे पाहायचं. आदरणीय सोनियाजी गांधी यांच्या आशीर्वादाने मी या निवडणुकीमध्ये आपल्या समोर उभा आहे. आपण आपले आशीर्वाद माझ्या पाठीशी उभे करावे ही पहिल्यांदा मी आपल्याकडे प्रार्थना करू इच्छितो. शक्ती देण्याचं काम केले. आपले नेते आदरणीय शिवराज पाटील साहेब असो, आपले नेते विलासराव देशमुख साहेब, हे लातूरचे दोन अनमोल रतन आहेत असं मी म्हणालो तर चुकीचं होईल. हे लातूरचे दोन तारे आज देशातच नव्हे तर जगामध्ये चमकताय. हे सारं तुमच्या आशीर्वादामुळे घडू शकलं हे आवर्जून मला आपल्याला या ठिकाणी सांगावं. या काँग्रेसने या लातूरचा काया पालट केलेला आहे आणि अशीच विकासाची घावतोड पुढच्या काळामध्ये आपल्याला समोर ठेवायची. काँग्रेसने सर्व जाती धर्मातल्या लोकांना बरोबर घेऊन विकास साधण्याचा प्रयत्न केलेला आहे. कुणालाही बाजूला कधीही सारलेले नाही. सर्व धर्म समभावाचा धागा ज्या गाव भागाने जोपासला या पुढच्या काळामध्ये या सर्व धर्म समभावाच्या विचाराला तुम्ही ताकद दिली पाहिजे आणि विकासाला मतदान करणारे आम्ही सारे आहोत हे पुन्हा एकदा या निवडणुकीमध्ये तुम्ही आम्ही दाखवून दिलं पाहिजे. काल आपले नेते आदरणीय शिवराज पाटील साहेब, आपले नेते विलासराव देशमुख साहेब यांनी लातूरात अनेक प्रचार सभा घेतल्या. आज हे आपले दोन्ही नेते महाराष्ट्र पिंजून काढतायत. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये आपले हे दोन नेते जाऊन आले. काँग्रेसचा तिरंगा या राज्यामध्ये उंचावर फडकत राहायला पाहिजे. त्यासाठी ते रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात्र करतायत. ते करतात तुमच्या जोरावर, कारण त्यांना माहिती आहे की